प्रत्येक जण त्या तेवढ्याच जबाबदारीने वागतो, पण तेवढ्याच जबाबदारीने ही राजकीय खेळी करत असतो. म्हणून आता त्याच्यात किती कुणी अटकायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. समजा ते एकत्र आलेच, ऐका ना, तर तुम्हाला ते पटेल का? एक वाक्य असेल, एकत्र येणं, एकत्र राहणं, यात मला फार कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. विषय हा फक्त इच्छांचा असतो. नक्कीच आहे, हे राजसाहेबांचं वाक्य आहे. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये काही विशेष नाहीये, छोटीशी घटना आहे. फक्त त्यासाठी मन जुळले पाहिजे, आपला असलेला हट्ट सोडला पाहिजे, आपली असलेली दावेदारी सोडली पाहिजे, आपला असलेला स्वार्थ सोडला पाहिजे, आपली असलेली मानसिकता बदलली पाहिजे. आपण आपली मैं मेरी जैसी किसी को नहीं दूंगी असे असलेले वाक्य बदलले पाहिजेत, आपले असलेले टोमणे बदलले पाहिजेत. हे सर्व जर बदललं तर हे फार छोटं काम आहे. युती तातडीने होऊ शकते. जर अशी झाली, आमच्या त्यांना शुभेच्छा. राज ठाकरे असं म्हणतात की आमचं भांडण फार किरकोळ आहे, राज्य फार मोठं आहे, त्याच्या मागे फार मोठा. हो, राजसाहेबांचा विचार आहे. समोर ज्यांच्याशी युती करायची त्यांच्या विचाराशी सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल का नाही? त्यांचा विचार काय आहे? हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या. हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे. नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला, अशाने युती होणार नाही. नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल, ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार पण. हा उपरोधी काय, पण त्यांचा मुहूर्त कधी लागेल ते बघा म्हणून. म्हणजे तुम्हाला वाटतच नाही ते एकत्र येतील. मला शक्यता कमी वाटते, कारण की मी राजसाहेबांबरोबर आम्ही राहिलेलो आहोत, आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहिलेलो आहोत, आणि हे दोघं एकत्रित असताना शिवसेना प्रमुख बरोबर राहण्याचा आम्हाला योग आलेला आहे. म्हणून या सगळ्यांचे स्वभाव आम्हाला माहिती आहेत, आणि घरातली माणसं म्हणून जेव्हा आम्ही वागत होतो त्या टायमाला या सगळे छोटे छोटे कांगोरे हे आम्हाला दिसत आहेत. म्हणून मला तरी आजच्या घडीला ती शक्यता वाटत नाही. अंबादास दानवे असं म्हटलंय की राज ठाकरेंनी प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरेंच्या पायात अडथळे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जर समजा राज्याच्या हितासाठी एकत्रित येत असेल तर कुणाला वाईट वाटत नाही. हेच सुरुवात आहे. राजसाहेबाला काय त्रास दिला हे का नाही बोलत तुम्ही? शिवसेना प्रमुख जेव्हा प्रचाराला जायचे त्या टायमाला त्यांच्या बरोबर राज ठाकरेच असायचे ना. काहीतरी योगदान त्यांचं असेल का नसेल? मग त्या योगदानाचा कधी कुठं चांगल्या पद्धतीने कधी उल्लेख केलाय का तुम्ही? हे तर जाऊ द्या. आता थोड्या वेळाने तो भोंगा जेव्हा वाजेल ना, त्या टायमाला यांच्यात त्यांच्यात किलोमीटरचं अंतर आहे हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे की त्यांची मनं जुळली आणि ते एकत्र आले तर तुम्हाला काही अडचण होईल? मग आम्हाला बिलकुल अडचण नाहीये, आम्हाला उलट आनंद होईल. कारण की आनंद यासाठी होईल की हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कमीत कमी हे एकत्रित आले. हे एकत्रित येणं याचा अर्थ असा होतो त्यांनी काँग्रेसला सोडणं, त्यांनी राष्ट्रवादीला सोडणं. जे आमच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद. म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडले, काँग्रेसला सोडले आणि ते राष्ट्रवादी बरोबर तुम्ही सुद्धा तयार आहे? तो पहिले यांचं होतं द्या, यांचंच लग्न जमाना. आम्ही ताट घेऊन पुन्हा त्या पंक्तीमध्ये बसायसाठी कशाला जायचं? आता पहिले यांचं लग्न जुळू द्या, अक्षता पडू द्या, नंतर आपण वराडी म्हणून त्याच्या लग्नाला जायला तयार आहोत. पण आता मुंबई ठाणे महानगरपालिकेमध्ये एक चांगला पार्टनर बरोबर राज ठाकरे तुमच्याशी भेटले, आता ते तुमच्या हातचे जातील की काय अशी भीती शिंदे गटाला वाटायला लागली. म्हणून आम्हाला राज ठाकरे तिकडे गेले तरी आम्हाला कोणतीही चिंता नाही किंवा आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. त्यांची असलेली भूमिकेवर समोरचा काय प्रतिसाद देतो त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. तुम्ही वन साइड पाहतायत. राज साहेबांनी बोलले आणि उद्या सकाळीच मातोश्रीकडे गेले असं चित्र होणार नाही. पण किरकोळ भांडणं विसरण्यास ते पण तयार झालेली आहेत. आता शपथ पहिली कुणी खायची याच्यावर प्रश्न राहिलेला ना. महाराजांची शपथ पहिली कुणी खायची? मग ती बंद खोलीत खायची का सार्वजनिक ठिकाणी घ्यायची? हा एक मोठा प्रश्न आहे ना. म्हणून प्रश्नाचे अनेक प्रश्न कांगोरे आहेत त्या प्रश्नाला. म्हणून आता पहिली सुरुवात होऊ द्या. आजच आपण त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्यच नाहीये.
काही गोष्टी जर तर पण विचारात घेतल्या पाहिजे. जर ती एकत्र आली तर तुमची अडचण होऊ शकते का? नाही 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 कारण त्यांची राज ठाकरेंचं आणि उद्धव हो, ठाकरे आमची अडचण होणार नाही. उलट त्यांच्या आजूबाजूला जे काही उद्धव साहेबांच्या आजूबाजूला आहेत ना, त्यांची अडचण इतकी भयानक होईल की ते ही युती होऊ देणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक राज ठाकरे उद्धव ठाकरे चांडाळ चौकडी इतकी विचित्र आहे ती. उद्धव साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला मग आपलं ते पक्ष घेऊन जातील, पक्ष बरोबर घेऊन जातील, त्यांना होऊ देऊ नका. त्याच पद्धतीने आता सांगतील उद्धव साहेब राजसाहेब आले तर आपले सगळे शिवसेनेत ते घेऊन जातील, मग आपल्याकडे काहीच राहणार नाही, आताच काही नाहीये, जे राहिले ते गेले तर आपलं काय होईल. हे बरोबर नाही, तुम्ही समजून घ्या. ही खेळी आहे, हे अमित शहाने सांगितलंय, हे मोदी साहेबांनी सांगितलंय, असं अनेक चक्र त्याच्या डोक्यामध्ये चक्र फिरवतील आणि ते युती होऊ देणार नाही. आता यावरून असंही एक सुरू आहे की आगामी काळामध्ये वर्षभरामध्ये महापालिकाच्या निवडणुका होतील. विशेषतः मुंबई महानगरपालिका सगळ्यात टार्गेट आहे. तिथं मराठी विषय, मराठी मुद्दा, मराठी माणसं यावर पुढच्या काळात उद्धव ठाकरेंची गोची करावी, अडचण करावी म्हणून टाकलेली खेळलेली खेळी आहे राज ठाकरेंची, असे बोललं. अहो, ही संजय राऊतची भाषा असायला पाहिजे. ही तुमची नको, ही संजय राऊत कडून हीच भाषा येणार आहे. युती न होण्याच्या कारणासाठी तो एकटा मजबूत आहे, तोच ही खेळी खेळणार आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये आजच्या घडीला तरी मला असं वाटतं युती होणार नाही. ही दिलेली ऑफर धुडकवल्या जाईल. पुन्हा आपल्या असलेल्या जागिरीमध्ये कोणी हिस्सेदार होऊ नये, हे जे त्यांनी स्वप्न पाहिलेले त्या स्वप्नाकडे त्यांची वाटचाल असेल. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह खूप लवकर मिळाला. म्हणजे राज ठाकरे बोलले, ते सगळं व्हायरल झालं आणि तात्काळ उद्धव पण बोलले. मग ठीक आहे, आपण त्यांची शपथ घेण्याची वाट पाहूया. ते शपथ घ्यायला लावतात म्हणजे त्यांना विश्वासच नाहीये का की जर येत असं तर शपथ घ्या म्हणून तुमचं काय? अरे कुणाला शपथ घ्यायला लावताय? त्या राज ठाकरेंना. त्यांनी कुठं असं बोललो का आम्ही शपथीवर जसं एकमेकांसमोर जाऊन बसू म्हणून? कधीतरी कुणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. स्वकीयावर विश्वास नाही तर तुम्ही परक्यावर काय विश्वास ठेवणार आहे? परंतु झालंय उलट, परक्यावर तुमचा इतका विश्वास आहे की आता स्वकीय तुम्हाला दुश्मन वाटायला लागलेले. म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे काही चाललंय ना, हे एक बातमी म्हणून ठीक झालं, पण उद्धव ठाकरे त्यांच्या बरोबर युती करणार नाही हे तुम्हाला ठामपणे मी सांग. आता एक दुसरा आलेला विषय, भाजप आणि एसएनसी ला सोडा असं उद्धव ठाकरे. एसएनसी म्हणजे शिंदे सेना, शिवसेना. मी हे पुन्हा दुसरं शिवाजी महाराज गेले आता बाजूला, आता भाजप आलं. मी काही क्षणापूर्वी सांगितलं की अमित शहाने दिलेले हे संकेत आहेत. अमित शहाने बोलायला लावलेले, मोदी साहेबांनी बोलायला लावले. हे वाक्य थोड्या वेळाने येईल, की 10 मिनिटांनंतर. राजसाहेबांनी असं बोलले का काँग्रेस सोडा, राष्ट्रवादी सोडा? तुम्ही त्यांना सोडणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे काय? सोडला मी आत्तापासून, एका मिनिटात त्यांनी असं घोषणा करायला पाहिजे, सोडली मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी, चला या माझ्याबरोबर युतीबरोबर बोलायला. एवढी हिंमत त्याच्यात नाही आणि ते करू शकत. तेच उद्धव म्हणाले की भाषणात हिंदीवरनं सरकार भांडण लावतंय. हिंदीची सक्ती करायची असेल तर जोशी की माशी जिथं बोलले ना त्या घाटकोपरमध्ये, तिथं पहिले मराठीची सक्ती करून टाकतात. आता हे सर्व दुसरे विषय आणून मूळ विषयाला बगल देण्याचे प्रकार आहेत. जे काही चाललंय आता हे इथपर्यंत आलेत. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो त्यांची असलेली स्ट्रॅटेजी अशी असेल, पुन्हा थोड्या आज किंवा उद्यापर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघाले, त्यांना आपल्याला रोखलंच पाहिजे, आम्ही रस्त्यावर उतरू, ही घोषणा सुद्धा आज उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. झालं का? लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देणार, त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाही असं सांगू. हसन मुश्रीफांनी जे काही आज घोषणा केलेली, कदाचित अजितदादांचे आणि त्यांचा बोलणं झालं असावं. परंतु त्यामुळं एक मात्र निश्चित आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. हे आम्ही 100% पहिलेही सांगितलं, आजही सांगतो.
आम्ही लाडकी बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही. 8 वाजता